तुषार तपासे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। तुषार, रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक झालेली आहे। शरद पवार अजित पवार एकत्र पाहायला मिळत, नेमकं काय घडलंय? नक्कीच रयत शिक्षण संस्थेच्या जे काही बैठक होती त्याच्या निमित्तानं हे दोघं एकाच व्यासपीठावर आणि एकमेकांच्या शेजारी बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ही बैठक आज 4 वाजता दुपारी 2 वाजता सुरू होणार होती आणि त्याच्यासाठी शरद पवार 12 वाजताच साताऱ्यात दाखल झाले होते। त्यानंतर एक कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचा त्यांनी केला आणि त्यानंतर या बैठकीला ते उपस्थित राहिले। 2 वाजता ही बैठक सुरू झाली होती। या बैठकीला अजितदादांनी रायगडचा जो कार्यक्रम आहे तो उरकून ते हेलिकॉप्टरने साताऱ्यात आले, आवर्जून या बैठकीसाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यानंतर या दोघांनी मिळून ही सगळी बैठक जी होती रयत शिक्षण संस्थेची ती पुढे चालू ठेवली। खरं तर आपल्याला माहिती आहे की राजकारणात आता हे दोघंही एकमेकांशी दुरावा आहे या दोघांमध्ये आणि तो या बैठकीत दिसला नाही। एकमेकांशी ते सल्लामसलत करत होते, चर्चा करत होते। जे काही रयत शिक्षण संस्था ही खूप मोठी, राज्यभरातली सगळ्यात मोठी संस्था आहे आणि या संस्थेचं काम जे चाललं पाहिजे पुढे चांगल्या पद्धतीनं यासाठी हे दोघंही प्रयत्न करतात आणि तेच या ठिकाणी आपल्याला दिसून आलं। त्या बैठकीमध्ये हे दोघंही या एकमेकांच्या शेजारी बसून एकमेकांशी चर्चा करत होते। वेगवेगळे जे निर्णय होते संस्थेच्या फायद्याचे असतील ते निर्णय या ठिकाणी घेतले जात होते आणि ही बैठक तब्बल 4 ते 5 तास सुरू होती। संध्याकाळी 7:30 वाजता ही बैठक संपली आणि त्यानंतर मग अजित पवारांनी माध्यमांशी सांगताना याबाबत बोलले की संस्थेच्या वाढीसाठी किंवा जी AI सिस्टीम येते पुढे तर त्याच्याबद्दल संस्थेला अजून काय करता येईल, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे काय प्रयोग करता येतील ह्याच्यासाठी या ठिकाणी सर्व चर्चा झाल्याचं त्यांनी या बैठकीतनं सांगितलंय। तुषार, आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रवादीमधल्या अजित पवारांच्या बंडनंतर, राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर एकमेकांवर दोन्ही बाजूने खरं तर जोरदार टीका झालेली होती, अत्यंत टोकाची टीका केली गेली। मात्र अशा कार्यक्रमांमध्ये आपण पाहतो की अजित पवार आणि शरद पवार एकत्र आपल्याला बऱ्याचदा दिसलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये, या बैठकीत तर दोघांमध्ये चर्चा देखील होती। राष्ट्रवादीचे इतरही नेते या आपल्याला बैठकीला उपस्थित पाहायला मिळाले आहेत। नक्कीच हे मानावं लागेल कारण राजकारणामध्ये ह्या दोघांमध्ये तर आता त्यांनी वेगवेगळे आपले पक्ष हे केलेले आहेत आणि ते पक्ष वाढीसाठी त्यांच्या वेगवेगळ्या पक्ष वाढीसाठी त्यांनी काम करतात, स्वतःचे पक्ष वाढीसाठी काम करतात। मात्र असं असलं तरी दुसऱ्या बाजूला मात्र एखाद्या संस्थेसाठी किंवा एक जी शिक्षण संस्था आहे, जी रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभी केलेली जी संस्था आहे ती वाढवण्यासाठी हे दोघंही प्रयत्न करताना दिसत आहेत। ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल की एका संस्थेच्या याच्या दृष्टीनं ते एकत्र आल्याचं आज पाहायला मिळालं आणि या बैठकीमध्ये नुसते ते शेजारी बसलेच नाहीत तर ते प्रत्येक निर्णय हे एकमेकांशी चर्चा करत होते, एकमेकांशी बोलत होते। त्यामुळेच एकूण राजकारणात जरी त्यांच्यामध्ये आता दुरावा असला तरी एका संस्थेच्या बाबतीत म्हणजे खाजगी संस्थेच्या बाबतीत मात्र ते एकत्र आल्याचं आज पाहायला मिळालंय। तुषार, आपल्याला कल्पना आहे की अजित पवारांच्या मुलाचा साखरपुडा झाला, त्या कार्यक्रमात देखील संपूर्ण पवार कुटुंबच, केवळ शरद पवारच नव्हे तर पवार कुटुंबातले सर्व सदस्य एकत्र आलेले होते। मधल्या विधानसभेच्या काळामध्ये दोन्ही बाजून अत्यंत टोकाची टीका केली गेली। मात्र कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम असेल, रयत शिक्षण संस्थेसारखा एखादा सामाजिक उपक्रम असेल, यासारख्या कार्यक्रमात आम्ही आपली राजकारण बाजूला ठेवून एकत्र येतो असं वारंवार पवार कुटुंबाकडनं सांगितलं जातं। त्याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला। नक्कीच तोच प्रत्यय आज या ठिकाणी दिसला आणि सगळ्यांनाच तो आश्चर्यकारक वाटला कारण बरेच संस्थेचे सदस्य जे असतील, कार्यकारिणी सदस्य होते